तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात आमदार जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप. महाराष्ट्रात ड्रग्सचे जाळे सर्वच जिल्ह्यांमध्ये पसरलेलं असून तरुणाई या भयंकर विळख्यात अडकत चाललेली आहे. यावर तीव्र चिंता व्यक्त करत आष्टा शहरात घडलेल्या ड्रग्स प्रकरणाचा दाखला देत आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत गृह विभागाच्या आणि पोलिसांच्या संशयास्पद कार्यपद्धतीवर कडक शब्दात प्रहार केलाय. आष्टात पोलिसांनी 8 जणांना ड्रग्स प्रकरणी ताब्यात घेतलेलं असताना केवळ 2घांवर गुन्हा नोंदवून मुख्य सूत्रधारांसह 6 जणांना सोडून देण्यात आला, असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी केला. विधानसभेत आष्टा येथील प्रकरणाचा पर्दाफाश करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, आष्टा शहरात ड्रग्स प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली होती. मात्र पोलिसांनी शेवटी केवळ 2घांवर गुन्हा नोंदवला आणि उरलेल्या 6 जणांना सोडून दिलं आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नकळत हे अर्थपूर्ण उद्योग खालच्या पातळीवर चालतात. मुख्य आरोपी आणि ऑपरेटर्सना बाजूला सारून पोलिसांकडून ड्रग्ज माफियांचे रक्षण केलं जात आहे. आणि यावेळेस त्यांनी राज्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सर्वच पोलीस भ्रष्ट नसले तरी सध्या काही पोलीस ठाण्यांसाठी अंमली पदार्थांची तस्करी हा उत्पन्नाचा मार्ग बनलेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जे पोलीस ड्रग्सच्या गुन्ह्यांना पाठीशी घालतील त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फ करा, असे टार्गेट पोलीस विभागाला देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नार्कोटिक्स सेलचे काम कुठेही दिसत नसल्याचं सांगत त्यांनी हा विभाग सक्रिय करण्याची गरज व्यक्त केली. तरुणांमध्ये ड्रग्सची पाळीमुळे किती खोलवर रुजली आहे ते सांगताना त्यांनी ऑनलाईन विक्रीकडे लक्ष वेधलं. तरुणांच्या ग्रुपमधील लिंक वापरून ऑनलाईन ड्रग्ज मागवले जात आहेत. देशात आता झटपट पैसे कमावण्यासाठी लोक घरातच अंमली पदार्थांची शेती करू लागले आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात आपण स्वतः IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे माहिती आणि पुरावे सोपवले असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितलं आहे. दुसरं नार्कोटिक सेल काय करतं हा दुसरा प्रश्न आहे. नार्कोटिक सेलचं काम कुठेच दिसतंय, काय त्यांनी ॲक्शन घेतली. आपण सगळं पोलिसांनीच करावं म्हणतो, पोलीस काय त्यात फार एक्सपर्ट नसतात. आता आमच्याकडे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवण्याची व्यवस्था आहे. मी तुकाराम मुंढेंच्याकडे ती माहिती दिली की हे ऑनलाईन ड्रग्ज मागवत आहेत, काहीतरी करा म्हणून. ऑनलाईन ड्रग्ज देशात उपलब्ध व्हायला लागले आहेत आणि मुलं मागवतात. आता आपण जर त्यात मागवायला कुणाला अनोळखी माणूस गेला तर त्याला तो ड्रग येत नाही, पण त्यांच्या लिंकमधल्या माणसानं जर ते पाठवलं तर ते बरोबर सिरिंजेस येतात, सगळं साहित्य येतं आणि अनेक ठिकाणी इंजेक्शन घेऊन मुलं ड्रगच्या सेवन करण्याची व्यवस्था होते. म्हणून हा एक महाराष्ट्रातला गंभीर गुन्हा झालेला आहे आणि म्हणून माझी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की याच्यात स्ट्रिक्ट अशी ॲक्शन महाराष्ट्राच्या पोलीस दलाने घेतली. नार्कोटिक सेल जास्त ॲक्टिवेट केलं आणि ज्या पोर्टवर सतत ड्रग्ज सापडतात त्या पोर्टवर पाहिजे तर आपले पोलीस पाठवा. आपल्या राज्याच्या बाहेर पोर्ट आहे ते, पण आपले पोलीस पाठवा. पण तिथून येणारा माल आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणाहून माल येतो. आपण हायड्रोपोनिकचं उदाहरण दिलं. देशात आता पैसे मिळवण्यासाठी लोक आता अशी शेती करायला लागली आहेत असा त्याचा अर्थ होतो. आपल्या उत्तरात आपण ज्याचा उल्लेख केला आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. बाकीचे सगळे गुन्हे एखाद्या वेळेस दुर्लक्षित करायला हरकत नाही, पण तरुणांना अंमलाच्या खाली आणणाऱ्या हा तरुणाई सगळी या विळख्यात अडकलेली आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी रोज सकाळी 20 मिनिटं किंवा 15 मिनिटं याचं असेसमेंट घेण्यासाठी ब्रीफिंग घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.